मॅक्स स्पोर्ट्स घोगाव विरुद्ध भैरवनाथ स्पोर्ट्स तालगाव असा सामना. घोगाव टीमने टॉस येथे जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सलामीची जोडी तुम्ही पाहता. स्ट्रायकिंगला अभिजित हिंदोगले तात्या आणि त्याच्या जोडीला प्रथमेश आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग साठी आलाय रुपेश भावके. षटकाची सुरुवात करतोय. राऊंड विकेटने गोलंदाजी. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता परंतु गती काढली होती या बॉल वरती. 1 रन कंप्लीट. दुसरा रनचा प्रयत्न होतोय. ते दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. फलंदाज बाद. अभिजित हिंदुगले बॅट ब्रश होण्याच्या अगोदरच मात्र डायरेक्ट हिट केलाय. त्यामुळे पहा काय रिस्पेक्ट दिलाय. पंचांना जसं बाद ठरवलं त्यानंतर कुठलीही चर्चा केली नाही. सरळ आपली पॉपिंग क्रीज सोडलेली आहे. याला म्हटलं जातं क्रिकेटची इमानदारी, स्पोर्ट्समनशिप. खेळाडू वृत्ती तात्यानं दाखवलेली आहे. एखादा दुसरा जर खेळाडू असला तर थोडासा पंचांशी चर्चा केली असती परंतु नाही आहे. इथे इमानदारी दाखवलेली आहे. रनआउटच्या रूपानं पहिल्या विकेटचं पतन झालं. आता नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झाला अक्षय. 1 वरती पहिली विकेट पडली तीही रनआउटच्या रूपानं. एक मोठी विकेट तालगाव टीमची तात्याची. यावेळेस 5 स्क्वेअर ऑफ द विकेट घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल मिळेल अक्षयला आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 2. 2 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 परंतु तात्याची विकेट एक प्राइस विकेट होती. महत्वपूर्ण विकेट होती तालगाव टीम साठी. जरी बॉलर डिपार्टमेंट मध्ये ती विकेट प्राप्त झाली नाहीये परंतु रनआउट का होईना परंतु ती प्राइस विकेट ठरली. बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता. फटका फसला. ऑफ ड्राईव्हचा फटका. मिड ऑफ नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे किरण शिंदे येतोय बॉल पर्यंत. तोपर्यंत 1 धाव इथे अक्षयच्या खात्यामध्ये जाईल आणि या सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3. चांगली गोलंदाजी रुपेश भावके यांची. पुलर लाईनचा बॉल शरीरापासून थोडासा दूर टाकला. हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची होते समाप्ती. 4था बॉल अगदी निर्धाव टाकलाय. 4 बॉल मध्ये धावा आल्या 3. चांगलं इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत राहिलंय रुपेश भावके यांचं कारण 4 बॉल मध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 4. शेवटचा चेंडू शिल्लक. ओव्हर नंबर 1 मधला. बॅकफुटला जाऊन खूप चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे खराब फिल्डिंग. लॉंग ऑफला बीट करून चालला बॉल सीमा रेषा पलीकडे. इथे प्रथमेशच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 8. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8. ग्रँड फिनाले मेगा फायनल कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई रजिस्टर अंतर्गत आणि कैलासवासी जयदीप जयसिंग खुडे यांच्या स्मरणार्थ श्री भैरवनाथ स्पोर्ट्स खुडेवाडी आयोजित श्री भैरवनाथ ट्रॉफी तुम्ही पाहताय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेतला अंतिम सामना फायनलचा सामना आपल्या समोर आहे. तालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये घोगाव. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. लॉंग ऑनला क्लिअर करतोय आणि इथे उडवला बॉल. अक्षयच्या बॅट मधून एक मोठा फटका. बॉल सीमा पार. षटकार. मंगेशवरती पहिल्याच बॉल वरती आक्रमण. टीमची धावसंख्या 14. दुसरा बॉल ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये
एक्स्ट्राच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 15 5 बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे. तात्या आउट झाला परंतु काय जबाबदारी स्वीकारून बॅटिंग करतो अक्षय प्रथमेश. अकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न फसला. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसरते. डॉट बॉलची होते समाप्ती. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 15. फुलर लेनचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. फक्त एकच धाव मिळेल अक्षयला आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती 16 रन 16. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन आल्या परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केलेल्या आहेत. त्याचं कारण आहे टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 16. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. मॅक्स स्पोर्ट्स घोगाव या टीमनं टॉस जिंकला या मॅच मध्ये ग्रँड फिनालेमध्ये आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2 ओव्हरची ही मॅच फायनलची मॅच. यावेळेस ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह तर झाला ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे थोडीशी पंबलिंग करतो. बॅकअप आहे रुपेश भावकेचं. फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धाबे ते कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो झालेले आहे. 3 धावा इथे मिळत आहेत फलंदाज अक्षयला आणि या 3 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 19. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 1 गडी बाद 19. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 2 बॉल मध्ये एक मोठा फटका पाहिजे तर चांगला टार्गेट सेट होईल. यावेळेस फुलटॉस बॉल ऑन साइडला. फटक्याची जी दिशा होती ती खराब होती. व्ही शेप मध्ये खेळला असता तर कदाचित जास्त धावा मिळाल्या असत्या प्रथमेशला परंतु सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 20. शेवटचा बॉल शिल्लक या इनिंगचा. ओहो चांगला परफेक्ट यॉर्कर खोदून काढला. 1 रन पहिली वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि ती दुसरी धाव चेंडू फेक खराब झाली. 2 धावा मिळत आहेत. तिसऱ्या धावेला रनआउट होतोय अक्षय. अशा पद्धतीनं 2 धावा मिळत आहेत फलंदाज प्रथमेशला आणि या 2 विकेटच्या नुकसानानंतर पहिला डाव संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 22 आणि 23 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. मॅक्स स्पोर्ट्स घोगाव या टीमच्या समोर 23 टू विन. चला तालगाव टीम फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. 23 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 23 टू विन. जरी धावा कमी असल्या तरी शेवटच्या मॅच मध्ये मजा येते. गोलंदाजी सुरुवातीला चांगली राहिली तर मॅच मध्ये कमबॅक होईल. दबाव वाढेल प्रेशर वाढेल. कारण 23 धावा जरी सोप्या असल्या तरी मात्र धावांचा पाठलाग करणं फायनलच्या मॅच मध्ये कठीण असतं. सोपं नाही आहे. खास करून रबर बॉल स्पर्धेचा जर विचार केला तर आज कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून गेले अनेक दिवस झाले अनेक महिने झाले रबर बॉल स्पर्धा संपन्न होत आहेत. या अगोदरच्या वीक मध्ये सिवूडच्या क्रीडांगणामध्ये स्पर्धा संपन्न झाली. त्याच्या अगोदरच्या वीक मध्ये भूमिपुत्र कोपरखेरण्याच्या क्रीडांगणावरती स्पर्धा रंगत झाली आणि येत्या 10 आणि 11 तारखेला आपल्या कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे संस्थापक आदरणीय श्री मोहनराव नायकवडी मामा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वाढदिवसाच्या निमित्तानं कराड ग्रामीण रबर बॉल प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे. येत्या 10 आणि 11 तारखेला त्या स्पर्धेचं आयोजन आहे. खूप मोठी स्पर्धा.
तुमच्या भेटीला आम्ही घेऊन येणार आहोत आणि ती स्पर्धा कोपरखिरण्याच्या भूमिपुत्र क्रीडांगणावरती ती स्पर्धा संपणार आहे, रंगणार आहे. 6 संघ मालक, 6 आयकॉन खेळाडू म्हणजे टोटल 90 खेळाडू एकाच ट्रॉफीसाठी लढतील आणि त्या प्रीमियर लीगची ट्रॉफी अगदी मनाला मोहित करणारी आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज यांच्या प्रतिमेची ती ट्रॉफी अगदी सुबक आणि सोबर्स अशी ट्रॉफी ती बनवण्यात आलेली आहे त्या प्रीमियर लीग मध्ये. व्हाईट+1 2 धावा येत आहेत. शॉर्ट बॉलचा वापर पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 3. 23 धाबांचं लक्ष आहे म्हणजे येणारे 12 बॉल आणि अजूनही 20 धाबांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी मॅक्स स्पोर्ट्स घोगाव या टीमला. फुलर लाईनचा बॉल, बॅटची कडा घेतली, बॉल चाललाय मागे घोषंकी क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल मिळेल अमोलला आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 4. लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग, त्यामुळे अंपायर सिग्नल. व्हाईट+1 2 धाबा मिळतात आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 6. पुन्हा एकदा वाईट, खराब लाईन, त्या स्वतःवरती नाराज आहे. बुलिंग करत असताना ऑफ स्टंप आउटसाइड द लेग स्टंप असे बॉल पिचिंग केले जातात. बॉल लेग स्टंपच्या बाहेर, त्यामुळे पुढे एकदा सिग्नल येतो अंपायरचा. व्हाईट+1 2 धावा अजूनही मिळतात आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या टोटल 9. अजूनही एकच बॉलचा खेळ संपलाय. ओहो, पटका चांगला थ्रू द कव्हर, गॅप शॉट, क्षेत्ररक्षक नाहीये परंतु बॉल अडलाय. गौतमला बॉल थोडासा थांबलाय. फटका तर चांगला होता अमोलचा परंतु 2 धावा मिळताना दिसतील अमोलला आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 11. 23 धाबांचं लक्ष आहे म्हणजे अजूनही 12 धाबांची गरज विजयासाठी. हा बॉल डॉट, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग स्वतःच्या फलत्रू मध्ये, त्यामुळे धावली नाहीये. फुलरलीचा बॉल, बॅटचा 2 इनला बॉल लागला, ऑफ ड्राइव्ह डीपचा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो दूरवरून, तिथे खराब फिल्डिंग, त्यामुळे 2 धाबा आणखीन मिळताना दिसतात अमोलला आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 13. अजूनही 10 रनची गरज विजयासाठी. 23 धाबांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. ग्रँड फिनाले, मेगा फायनल या स्पर्धेतला भैरवनाथ ट्रॉफीचा अंतिम सामना तुम्ही पाहताय. टालगाव आणि घोगाव यांच्या विरोधामध्ये. यावेळेस पास स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चांगला फटका, बॉल चालला अगदी चुंबन घेत आउटफील्डला, बॉल सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑफ क्लिअर करतोय अमोलच्या बॅट मधून येतो हा क्रॅकिंग चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 17 धाबा म्हणजे अजूनही 6 रनची गरज. लेग स्टंपच्या बाहेर खराब लाईन, तात्याची गोलंदाजी महागडी ठरली. व्हाईट+1 2 धाबा, त्यानंतर नो बॉल नो+1, पुढचा बॉल आहे फ्री हिट. टीमची धावसंख्या या 2 रनच्या मदतीने आता 19 आणि हा फटका उडवलाय
बॉल सीमारेषा पलीकडे विजयी षटकार अमोलच्या बॅट मधून येतोय का? हो आलाय. आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे. 10 गडी राखून ही स्पर्धा जिंकलेली आहे. श्री भैरवनाथ ट्रॉफीचा मानकरी ठरलाय या स्पर्धेतला मॅक्स स्पोर्ट्स घोगाव हा संघ. वेल प्लेड अभिनंदन टीम आणि हार्ड लक टालगाव टीम. का बॅटिंग केली अमोलनं. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स कोडीवाडी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2024 चा पावसाळी रबर बॉल स्पर्धेतला चॅम्पियन संघ ठरलेला आहे मॅक्स स्पोर्ट्स घोगाव टीम. चला लगेच आपण बक्षीस वितरण सोहळा इथे सुरू करतोय. त्या अगोदर काही मान्यवर इथे उपस्थित आहेत. चला पण त्या अगोदर काही मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान इथे करणार आहोत.